आपल्याकडे लागणारं साहित्य बघूया। हा आहे चांगला धुतलेला बासमती राईस जो मी अर्धा तास ठेवलेला। हा 2.5 कप घेतलेला आहे मी। तुमच्यावर आहे, तुम्हाला कोणताही राईस तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही वापरू शकता। या आहे भाज्या मी जे वापरते आहे ते आहे मटार, फ्लावर, गाजर। तुम्ही बटाटा, पनीर किंवा सोया चंक्स पण ॲड करू शकता, तुमच्यावर आहे, तुमच्या आवडीप्रमाणे। फोडणीला घालायला तुम्ही वापरू शकता दालचिनी, काळी मिरी, तेजपत्ता, लवंग, जिरं, वेलची, बडीशेप आणि काजू एकदम ऑप्शनल आहे। मॅजिक मसाला वापरू शकता। मॅजिक मसाला मला आवडतो, त्याची टेस्ट मला सगळ्या भातात आवडते म्हणून मी ॲड करते, पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। हे आहे आलं लसूण पेस्ट आणि मिरची पण घातलेली ॲड केलेली आहे। आणि हे आहे गोवर्धन घी। थोडा कांदा फोडणीसाठी मी चिरून घेतलेला आहे, अर्धा घ्यायचा। आता पुलाव मी कुकरमध्ये बनवणार आहे, तुम्ही तुपामध्येही बनवू शकता। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल ओतणार आहे। थोडं तेल आणि थोडं तूप ॲड करायचं त्यामध्ये। ठीक आहे, मी हे तूप ॲड केलं आहे। तूप चांगलं वितळायला पाहिजे। सारे गरम मसाले तुम्ही फोडणीला घालायचे काजू सोडून। हे आहे जिरं, हे लवंग, त्याची वेलची, हे घातलं बडीशेप, हे काळी मिरी, दालचिनी, आणि हे आहे काळी मिरी। आणि शेवटी घातला तो तेजपत्ता। चिरलेला कांदा मी ॲड करते आहे। मंद गॅसवर ह्या जरा परतून घ्यायचा। हा कांदा थोडा ब्राऊन होऊन द्यायचा, कारण जेव्हा तुम्ही पुलाव किंवा बिर्याणी जेव्हा करता ना तर त्याला टेस्टची सुरुवात इथूनच होती, म्हणून कांदा थोडा ब्राऊन होणं हे खूप इम्पॉर्टंट फेस आहे, लक्षात ठेवा। आता कांदा थोडा ब्राऊन झाला की जो आपण काजू हे जे कापून ठेवलेले आहे ते आपण ॲड करू शकतो ह्याच प्रोसेसमध्ये। आणि गॅस हा मंद ठेवायचा आणि परत ह्याला 3-4 मिनटं थोडंसं फ्राय होऊन द्यायचं काजू। आता जी आले लसूण पेस्ट आहे ती आपण ह्यात ॲड करून घ्यायची। गॅस मंदच पाहिजे आणि ह्या आलं लसूण चांगलं ह्यात मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। थोडंच लक्षात ठेवा की ही आलं लसूण पेस्ट कच्ची नाही राहिली पाहिजे। तुम्ही पाहू शकता या आलं लसूणला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता याच प्रोसेसमध्ये तुम्ही ज्या काही भाज्या वापरणार आहात ते ॲड करून घ्या। आणि हेही असं मिक्स करून घ्या। आणि मिक्स करून झाल्यावर जो मॅजिक मसाला मी वापरणार आहे, तुम्ही किंवा थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घालू शकता। आणि हलकी हळद घालायला विसरू नका। आता मी हा अख्खा पॅकेट वापरणार आहे। तुम्ही जर कमी भात घेत असाल तर तुम्ही 1/2 पॅकेट किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता।
हे मी अर्धा चमचे धना पावडर आहे. ह्याला चांगले परतून घ्या. गॅस मंदच ठेवा. आता तो तांदूळ जो तुम्ही धुतलेला बासमती तो मी यात ॲड करत आहे. कप तांदूळ घेतलेलं बासमती, त्यासाठी मी 2.5 कप पाणी घालत आहे. 2.5 कपपेक्षा तुम्हाला वाटलं जर थोडं एक्स्ट्रा ॲड करू शकता तरी हरकत नाही. चला तर माझ्या आवडीप्रमाणे मीठ ॲड करूया. हे असं मिक्स करून घ्या. आता मी पाण्याचं प्रमाण तुम्हाला यासाठी सांगितलं, एक्स्ट्रा तुम्ही घालू शकता कारण की सगळ्यांचा भात वेगवेगळा असतो. म्हणून जर तुम्ही 2.5 कप जर तांदूळ घेतले तर 2.5 कप पाणी लागेल असं नाही, तुम्ही थोडं अजूनही लागू शकतं. पण जर 2.5 कपवर थोडी अर्धी वाटी टाकली तर काही हरकत नाही. आणि इथे जर मी 2.5 कप तांदूळ घेतले त्यासाठी मी हा एवढा जो चमचा, म्हणजे 1 चमचा असे 2 चमचे घातलेले आहे. आणि हा तसं मिक्स करून घ्यायचा. आता हा मी जो कुकर वापरते तो लहान आहे आणि सगळ्या कुकरच्या शिट्या अंदाज तर तुम्हाला माहिती असेल. तर मी या कुकरला सध्या आता फक्त 3 शिट्या काढणार आणि त्याला थंड होऊन अर्धा किंवा 15 मिनिटांनी हा ओपन करून आपण बघूया आपला बासमती राईस कसा शिजला आहे. कुकर खोललेला आहे. आता ढवळून बघूया कसं झालं आहे. थोडासा गरम आहे पण एकदम छान सुगंध येतो. तुम्ही बघाल तर तुम्ही इथं करून बघा. सुटसुटीत छान झाला. एकदा नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. पुलावला रंग किती छान आला आहे आणि ह्याचा सुगंधही छान येत आहे. ह्याच्याबरोबर तुम्ही अचार, पापड आणि रायता ॲड करू शकता, मुलांना खायला देऊ शकता. आणि जर तुम्हाला अजून काही जर रेसिपीज पाहायच्या असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना आणि फॅमिलीवर शेअर करा. धन्यवाद.